गारांचा पाऊस पडला, म्हणजे हा वळवाचा पाऊस असणार आहे बघा. हे गारामुळे अक्षरशः पानं फाटली आहेत बघा. हे पाणी साचले, इतकं पाणी साचले ना, असं कुंडीमध्ये पाणी साठून राहिले, खालीही जात नाही आहे पाणी. बापरे, फारच पाऊस मोठ्याने झालाय बघा. हे पाणी बापरे बघा. हे सर्व झाडे अशी निघून पडलेत. गारांच्या मारामुळे पानं फाटलीत ॲक्च्युली. फारच मोठा पाऊस झाला आहे आणि गारा तरी इतक्या पडलेला ना. आता ही झाडांची नासधूस फार झाली खरी तर. बघा कशी पानं फाटलीत. अवकाळी पाऊस म्हणतात ना, तशा प्रकारचं हे झालेलं आहे. बघा कशी फाटलीत पानं. किती मोठ्यानं पाऊस होता हा. अरे बघा, झाड तुटून पडलेत, अक्षरशः तुटून पडलेत. छे 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 छे. बघा सगळी तुटून पडलेत. बघा पाणी सगळी अशी कुडतडल्यासारखी फाटलेत, सर्व पान फाटलेत. हे सदाफुली तरी झाड असं वरून आलेलं, सगळं निघून पडलेलं. आता त्याला मातीने असं दाबून आणि घातले आहे. बघा कशी पाने फाटली ती. फार मोठे मोठे बर्फाचे खडे होते, म्हणजे गारा होत्या. अक्षरशः नासधूस म्हणतात ना, तसा पाऊस होता हा. बघा हे ऑरेंजचं झाड होतं, कशी पाणी पडले त्याची. हे अशी वळवाचा पाऊस असतो ना, ह्याचा काही भरोसा नसतो. किती मोठ्याने येतो, किती वेळ पडतो, काहीच सांगता येत नाही. बघा कशी फाटलेत पानं ही. ही बघा मेथीची भाजी ही अशी पडली खाली. आता ही येते की नाही येते. बघा कशी पडली भाजी. पण आता ह्या रेन लिलीला फार छान वातावरण मिळालं. लगेचच खालून आता कळ्या यायला चालू होतात. बघा पानं कशी तुटून पडलीत. बघा कशी झाली ती पानं. हो हो हो, अक्षरशः कुजल्यासारखं झाले. एक अर्धा तासही झाला नाही पाऊस पडून. एवढी नासधूस झाली ना पावसानं ह्या. हो, माझे स्ट्रॉबेरीही आता जातात. ॲक्च्युली गेलीच ही स्ट्रॉबेरी आता. आता हीच तुटलेली कटिंग लावूया सदाफुलीच्या. हे त्या का बघूया कटिंग. ती पाणी साठलेत.